एका महत्त्वाच्या बातमीने आपण सुरुवात करूया। ती बातमी अशी आहे की राज्यातील अनेक भागातील तापमान 45 अंशांच्या वर गेले आणि त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं। अशातच आता विदर्भातील काही जिल्ह्यांना पुढील 24 तासांसाठी हवामान विभागाकडून उष्णतेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। या काळात तापमान 47 अंशांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे। त्यामुळे या काळात घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलंय। अकोला, अमरावती आणि वर्धा हे देशाच्या सर्वाधिक तापमान असलेल्या शहराच्या यादीत पोहोचलेत। राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये उष्माघातामुळे काही नागरिकांचा मृत्यू झाल्याचे समोर आलंय आणि त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेणं गरजेचं आहे असं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय। हा जो वैशाख वणवा वाढलेला आहे त्यामध्ये जर आपण लक्षात घेतलं तर अमरावतीमध्ये 46.2 सेल्सिअस, वर्ध्यात 46.2, अकोल्यामध्ये बघा 44.8, नागपूरमध्ये 44.6, जळगावमध्ये 44.5, गडचिरोलीत 42.6, ब्रह्मपुरीत 42.4 आणि बुलढाण्यामध्ये आकडा समोर जो येतोय तो आहे 42.2 सेल्सिअस इतका। या सगळ्या वातावरणात आपण काय काळजी घेणं आवश्यक आहे बघा। दुपारी 12 ते 3 या वेळेत उन्हात फिरू नका। मद्य सेवन, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक्स घेऊ नका। उन्हामध्ये अति कष्टाची कामं करू नका। उच्च प्रथिनयुक्त आहार, शिळे अन्न खाऊ नका। पार्किंगमधील वाहनात मुलं आणि पाळीव प्राण्यांना ठेवू नका। तहान लागली नसली तरी पाणी प्या। सौम्य रंगाचे सैल कॉटनचे कपडे वापरा। उन्हात अनवाणी चालू नका। प्रवासात पाणी सोबत ठेवा आणि सतत थोडं थोडं पाणी जे ते पिणं आवश्यक आहे। त्यामुळे हा वैशाख वणवा जो आहे तो लक्षात घेता म्हणजे विदर्भात पाहिलं तर आपण तापमान हे अक्षरशः 42, 44 या आकड्यापर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे। मुंबईत देखील आणि आजूबाजूचा परिसर म्हणजे पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण असेल आणि त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्र असेल, या ठिकाणी उष्मा हा मोठ्या प्रमाणात जाणवतोय। अशा सगळ्या परिस्थितीत आपण आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेणं फार आवश्यक आहे। अगदीच गरज असेल तर घराच्या बाहेर पडा। अर्थात जो नोकरदार वर्ग आहे त्यांना सकाळी लवकर घराच्या बाहेर पडणं हे क्रमप्राप्त आहे, पण सकाळी जर आपण बघितलं तर साधारण 9 नंतर उष्मा जो आहे तो वाढलेला असतो आणि तो 12 पर्यंत वाढतच जातो। 12 नंतर कल्पना न केलेली बरी, कारण या सगळ्या याच्यात कुठे घरातल्या भगिनींना सुद्धा म्हणजे सुदैवाने जर आपण तसं बघायला गेलं तर सुट्टी आहे शाळांना आणि सुट्टी असल्या कारणाने मुलांना शाळेत घ्यायला जाणं हा देखील एक खरं तर मोठा टास्क हा गृहिणींसाठी ठरत असतो। चला विदर्भामध्ये काय नेमकी परिस्थिती आहे जाणून घेणार आहोत। आमचे वर्ध्याचे प्रतिनिधी नरेंद्र मते आपल्याबरोबर आहे आणि शिवाय विजय वाघमारे ते देखील जळगाववरून आपल्यासोबत आहेत। सुरुवातीला नरेंद्रकडे आपण जाऊया। नरेंद्र, विदर्भात कायमच तसं बघायला गेलं तर या कालावधीमध्ये उष्मा जो आहे तो टोकाला जाऊन पोहोचतो, काय नेमकी परिस्थिती आहे? हा विशाल वर्धा जो आहे आणि खास करून विदर्भ जो आहे तो गेल्या काही वर्षापासून जो आहे मोठ्या प्रमाणात तापायला लागला आहे। याचं कारण असं आहे की जे वर्धा जिल्हा असो किंवा विदर्भामध्ये जे मोठ्या प्रमाणात जो विकास झालेला आहे, मोठ्या प्रमाणात रस्ते जे झाले आहेत, सिमेंटचे रस्ते झाले आहे आणि विशेष म्हणजे या रस्त्याकरिता जे झाडं तोडण्यात आली आहेत, जवळपास 5,000हून अधिक जे झाडं जी आहेत ती तोडल्या गेली आहे। विशेष म्हणजे जो समृद्धी महामार्ग आहे, तुळजापूर महामार्ग आहे आणि शहराच्या बाजूला जे 11 ग्रामपंचायत आहे आणि 11 ग्रामपंचायतमध्ये ज्या परिसरामध्ये जो मोठा विकास केला गेला आहे, सिमेंटची रस्ते जे बांधल्या गेली आहे आणि जे विकास जो होतो आहे त्याचा जो फटका आहे आता तो निसर्गाला बसायला लागलेला आहे। विशेष म्हणजे हे जे तापमान जे वाढत आहे याचं कारण जे आहे तर जो रस्ता सिमेंटचा जो आहे तो मोठ्या प्रमाणात तापला जातो आणि याची भर जी आहे तर ती तापमानात होऊ लागलेली आहे। गेल्या काही वर्षापासून जो हा विकासात्मक जो काम जो केलं जात आहे याचा फटका जो आहे तो तापमान वाढीला बसला आहे आणि महत्वाचं म्हणजे झाडं जी तोडली गेली आहे, मात्र पण या जे तोडल्या गेलेली झाडं आहे या झाडाच्या प्रमाणात किती झाडं लावली
हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. आणि गेल्या 7 वर्षामध्ये जो हा विकास झालेला आहे, 10 वर्षात जो विकास झालेला आहे, या 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये किती झाडं लावली याचं मात्र अजूनपर्यंत कोणीच उत्तर द्यायला तयार नाही आहे. आणि सतत जे वातावरण वाढत आहे, वातावरण जे तापलं आहे, ऊन जे तापलं आहे, याचा जो परिणाम आहे बरोबर. सामान्य नागरिकाच्या आरोग्यावर सुद्धा व्हायला लागलेला आहे. छोटे बालक जे आहेत यांच्यावर सुद्धा परिणाम व्हायला लागलेला आहे. वृद्ध जे असो किंवा आणखी तरुण जे असो, यांना याचा फटका बसायला लागलेला आहे. आपण जर बघितलं तर किती मोठ्या प्रमाणात या मार्गावर वर्दळ असते, मात्र आता जी वर्दळ आहे ती आता वर्दळ जे कमी झाल्याचं दिसून येतं. सामान्य नागरिक जे आहे रस्त्यावर हातगाडी घेऊन जे व्यवसाय करतात त्यांना सुद्धा याचा फटका बसलेला आहे. बरोबर. आणि जे मोठे व्यावसायिक आहेत त्यांना सुद्धा फटका बसल्याचं दिसून येतं. कारण हे जे तापमान आहे हे सतत वाढत आहे आणि आजचं जे तापमान आहे ते वाढण्याची पुन्हा शक्यता आहे. 2 दिवस तापमान वाढीचा अलर्ट आधीच दिलेला आहे आणि मे महिना अजून बाकी आहे. मे महिन्यात मोठ्या प्रमाणात जो नवतपाचा जो ऊन असतो ते मोठ्या प्रमाणात तापल्या जातो. त्यामुळे 47-48 सुद्धा पार करू शकतो अशी स्थिती निर्माण झालेली आहे. आणि याचा परिणाम आपण जर बघितलं तर कूलर असो किंवा एसी असो हे सुद्धा आता निकामी झाल्याचं दिसून येतं. कारण जर कूलर घ्यायला गेलं तर कूलरच्या सुद्धा किमती वाढलेल्या आहे आणि एसीच्या सुद्धा किमती वाढलेल्या आहे. त्यामुळे सामान्य नागरिक हे जे उपकरण आहे हे आता घ्यायला पुढे धजावत नाही आणि याचा सुद्धा फटका सामान्य नागरिकांना बरोबर. वर्ध्यात आपण पाहिलं 46.2. बापरे, भयानक कठीण असंच खरं तर शब्द या सगळ्या परिस्थितीत वापरावे लागतील. आणि आता जाणार आहोत जळगावमध्ये. विजय, खरं तर जळगावमधला उष्मा काय असतो हे गेल्या निवडणुकीला आम्ही देखील कव्हरेज करताना अनुभवलेलं आहे. कारण रस्ते निर्मनुष्य होतात, लोक घराच्या बाहेर पडतच नाहीत या सगळ्या ह्याच्यात. पण अगदी खिशात कांदा घेऊन हिंडणं, डोक्यावरती कानटोपीत कांदा ठेवणं असे उपाय करावे लागतात. काय परिस्थिती आहे? निश्चितच आपण जर जळगाव जिल्ह्याचा विचार केला तर जळगाव जिल्हा कायमच हा हॉट सिटी म्हणून ओळखला जातो राज्यामध्ये. जळगावचं जे तापमान आहे मागील 15 आठवड्यापासून साधारण 40 ते 41 अंशावर स्थिर झालेलं होतं. परंतु मागील 2 दिवसापासून हा पारा तब्बल आता 44 अंशाच्या पार गेलेला आहे, 45च्या घरात आहे. आपण जर तापमानवाढीची कारणांचा जर शोध घेतला तर खरं म्हणजे सातपुड्याच्या जंगलामध्ये जी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली त्याच्यामुळे उत्तरेकडून येणारी जी उष्णतेचे वारे होते ते थेट जळगाव जिल्ह्यामध्ये प्रवेश करतात आणि हे एक प्रमुख कारण असं ठरतं आहे की ज्याच्यामुळे जळगाव जिल्ह्याचं तापमान हे वाढत आहे. जळगाव शहराचा जरी आपण विचार केला तर संपूर्ण शहरामध्ये जे आहे ते काँक्रिटीकरण झालेलं आहे आणि तापमानवाढीचा हा देखील एक मोठं कारण सांगितलं जात आहे. मागील 8 दिवसांपूर्वी धरणगाव तालुक्यातील पाडधी येथे आणि आज जळगाव शहरातील एका व्यक्तीचा उष्माघात सदृश्य परिस्थितीमुळे मृत्यू झाल्याचे धक्कादायक घटनाही समोर आलेली आहे. प्रशासन अलर्ट मोडवर असलं, उष्माघात कक्ष स्थापन असली तरी पारा 44 अंशाच्या पुढे गेल्यामुळे जळगाव शहरात जी आहे ती अत्यंत घातक अशी जी कोरड्या उष्णतेची लाट आहे ती आलेली आहे. कोरड्या उष्णतेची लाट आल्यामुळे होतं असं की शरीरावरचा जो घाम आहे तो कोरडा होण्यापूर्वीच त्याचा बाष्पीभवन होतं आणि परिणामी शरीराचं जे तापमान आहे ते वाढत जातं. बरोबर आहे. हे देखील परिणाम जे त्या सगळ्या उष्णतेत खरं तर जाणवत आहेत. आपण थेट जाणार आहोत अमरावतीमध्ये. अमरावतीत आमचे प्रतिनिधी संजय शेंडे आपल्यासोबत आहेत. संजय, अमरावतीत काय परिस्थिती आहे? गेल्या काही दिवसांपासून जर आपण बघितलं तर विदर्भात आणि त्यातही अमरावती जिल्ह्यात सूर्य मोठ्या प्रमाणात आग ओकत आहे. काल अमरावती तापमान जे आहे ते जवळपास 46.8 डिग्री सेल्सिअसवर गेलेलं होतं आणि त्यामुळे आपण पाहू शकतो की शहरात जे हा अतिशय खरं तर वर्दळीचा रस्ता आहे. मात्र या वर्दळीच्या रस्त्यावर जर आपण बघितलं तर अगदी शुकशुकाट आहे. अगदी तुरळक लोक आपल्याला दिसत आहे आणि जे लोक बाहेर निघतात ते कानाला दुपट्टा बांधूनच बाहेर निघतात. आपण पाहू शकतो की पुरुष असेल, स्त्रिया असेल, दुपट्टा किंवा जे स्कार्फ असेल, स्कार्फ बांधल्याशिवाय कोणीही बाहेर निघत नाही. शहराचं तापमान जे आहे आज देखील 46 डिग्रीच्या वर जाण्याची शक्यता आहे. याचा परिणाम जो आहे तो सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. सोबतच जे छोटे मोठे व्यावसायिक आहे यांना देखील याचा फटका बसत आहे. मी या संत्रा रसवंतीच्या गाडीवर आपण त्यांना विचारू. संत्रा रसवंतीच्या गाडीवर खरं तर उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात ग्राहकांची गर्दी असते. मात्र आजची काय परिस्थिती आहे? दादा मला सांगा, तुमचे कितीचा व्यवसाय झाला, काय परिस्थिती सध्या?
दिवसाचा 1,500 ते 2,000 रुपयाचा व्यवसाय होते. 11 ते 12 पर्यंत गिरायकी राहते. उन्हाच्यानं जास्त काही गिरायकी राहत नाही. एकट दुक्कट राहते. संध्याकाळी चालू होते. उन्हाचं लयच तापमान आहे आणि गिरायकीमध्ये थोडा फरक पडलेला आहे उन्हाच्यानं. किती फरक पडला साधारणतः? साधारण जिथं 1,000-1,500 येत होते तिथं 800-500 असे येत आहे उन्हाच्यानं. एकूणच आपण बघू शकतो की उन्हाचा फटका जो आहे तो सर्वसामान्य छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना देखील बसलेला आहे. जे त्यांच्याकडे जे ग्राहक आहे आपण ग्राहकांना विचारूया. दादा मला सांगा, उन्हाचा नेमका जो फटका बसत आहे, त्रास होत आहे, कशा पद्धतीने त्रास होत आहे? तुम्ही मफलर बांधूनच बाहेर निघालेले आहे, सॉरी दुपट्टा बांधूनच बाहेर निघालेला आहे, काय गरमीचा त्रास होत आहे? चला, अमरावतीबद्दल तर आपण जाणून घेतलं. थेट जाणार आहोत अकोल्यामध्ये. अकोल्यामध्ये देखील जर आपण पाहिलं, विदर्भाच्या अकोल्यात पारा जो आहे तो टोकाला जाऊन पोहोचतोय. कुंदन आमचे सहकारी आपल्याबरोबर आहेत. कुंदन, अकोल्यात नेमकी काय परिस्थिती आहे? बरोबर विशाल, अकोल्यात विदर्भात राज्यातीलच मोठ्या प्रमाणात उन्हाचा कडाका या ठिकाणी जाणवतोय. कारण एप्रिल महिन्यातच 3दा 45 अंशाचा पारा अकोल्याने पार केला होता आणि काल 46.9 अंश सेल्सिअस पर्यंत हा पारा गेलेला आहे. आणि आजही मोठ्या प्रमाणात उन्हाळा या ठिकाणी दिसतोय. परंतु दैनंदिन कामकाज करणारे जे नागरिक आहेत त्यांना नाईलाजास्तव या ठिकाणी यावं लागतंय. आणि विशेष म्हणजे जे फेरीवाले आहेत आणि चहा रसवंतीची दुकानं असतील या लोकांना जास्त त्रास होतो. कारण की रस्त्यावर मोठ्या प्रमाणात शुकशुकाट दिसतोय आणि यांच्या ग्राहकांवर याचा परिणाम होतोय. काही नागरिक आपल्या सोबत आहेत. उन्हाच्या कडाक्याने काय त्रास होतोय? दादा मला सांगा, अकोल्यात मोठ्या प्रमाणात ऊन आहे, काय त्रास होणार तुम्हाला? आपल्यात काय त्रास होतोय तुम्हाला? उन्हा जास्त उन्हाळ्यामुळे पाणी येईल सर्व. काय उपाय करताय आता दुपट्टा कानाला? काय अजून उपाय करतात? बाहेर येत आहे दुपट्ट्याचा उपयोग विशाल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केला जातोय. कारण की कानाला या ठिकाणी असा रुमाल बांधलेला असला की विदर्भातली ही विशेषता आहे की कानाला रुमाल बांधलेला असला तेव्हाच उन्हापासून थोडा बचाव होतो. आणि सोबतच पाणी भरपूर पिलं जातं. अगदी ही सगळी काळजी घेतल्याशिवाय उन्हापासून आपला बचाव होणार नाहीच आहे. सतत थोडं थोडं पाणी पित राहणं, दुसरी गोष्ट उष्ण पदार्थांचं सेवन टाळणं, आणि तिसरी गोष्ट अगदीच गरज असेल तर घराच्या बाहेर पडा, नाहीतर पडू नका. आणि पडलात तर मात्र अगदी डोकं आणि कान तुमचे कपड्याने बंद केले पाहिजे. धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. पुढे छत्रपती संभाजीनगरच्या तापमानाने मागील 3 वर्षाचा रेकॉर्ड मोडलाय. 43.6 अंशांपर्यंत तापमान पोहोचले. येणाऱ्या काही दिवसांमध्ये तापमानामध्ये अजून वाढ होण्याचा अंदाज शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आणि त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणं आवश्यक आहे. गरज असेल तेव्हाच घराच्या बाहेर पडावं असं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. त्यासोबतच घाटी आणि मनपा रुग्णालयांमध्ये उष्माघाताचं विशेष कक्ष तयार करण्यात आलंय आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजी यांनी. नगरचं तापमान 43.6 पर्यंत पोहोचलंय आणि विशेष म्हणजे मागील 3 वर्षातलं हे सर्वाधिक तापमान आहे. सूर्य दररोज छत्रपती संभाजीनगरमध्ये आग ओकतोय आणि अक्षरशः 3 वर्षाचा रेकॉर्ड काल तापमानाने मोडलेला आहे. 3 वर्षाच्या अगोदर एवढं तापमान नोंदवलं गेलं होतं ते तापमान काल नोंदवलं गेलं. 3 वर्षाच्या अगोदर जेवढं होतं तेवढं काल. मात्र इथून पुढचे जे 2 दिवस आहेत ते तापमानाचे अजून जास्त असणार आहे. त्यामुळं नागरिकांनी आपली काळजी घेणं आवश्यक आहे. 25 मे 1905 रोजी शहराचं तापमान 45.6 पर्यंत पोहोचलं होतं. त्यानंतर तिथपर्यंत तापमान गेलं नाही. मात्र अजून फक्त 2 अंशांनी जर तापमान वाढलं तर म्हणजे 1905 पासूनचा जो रेकॉर्ड आहे तो देखील मोडण्याची शक्यता वर्तवली जाते. यावेळेस संभाजीनगर असेल किंवा मराठवाडा असेल या ठिकाणी सर्वाधिक तापमान आपल्याला पाहायला मिळतंय. मी आता छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावरती आहे. सर्वात जास्त वाहणारा हा महामार्ग आहे. मात्र उन्हाच्या तीव्रतेमुळे महामार्गावर देखील सुकसुकाट, वाहनांचा सुकसुकाट आपल्याला पाहायला मिळतोय. ज्यांना अत्यावश्यक काम आहे किंवा इमर्जन्सी बाहेर पडावं लागतं तेच नागरिक बाहेर पडतात. मात्र ते देखील काळजी घेताना आपल्याला दिसून येत आहे. आरोग्य विभाग देखील सतर्क झालाय. घाटी रुग्णालय असेल, महानगरपालिकेचे रुग्णालय असतील त्या ठिकाणी उष्माघाताच्या रुग्णांसाठी विशेष कक्ष तयार करण्यात आलेले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाकडून तर नागरिकांना देखील खबरदारी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. अविनाश कानडजे, न्यूज 18 मराठी, छत्रपती संभाजीनगर. चंद्रपूरमध्ये वाढत्या उष्णतेचा फटका आता पर्यावरणालाही बसताना दिसतोय. जिल्ह्याचं तापमान 45 अंशांवर पोहोचल्यानं शहरातील ऐतिहासिक रामाळा तलावात हजारो मासोळ्यांचा
मृत्यू झालाय. पाण्याची पातळी घटल्यानं आणि उष्णतेमुळे वॉटर हीटची स्थिती निर्माण झाली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन आणि पर्यावरण प्रेमींनी तलावात झाडांची पानं टाकण्याची मोहीम सुरू केली आहे. पाण्याचं तापमान कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय. चंद्रपूर जिल्ह्याचं तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. आज जे पारा जो आहे तो 45च्या वर गेलेला आहे. अनेक जे सडकं आहेत ते सुनसान झालेले आहेत आणि दुपारी 12 ते 4च्या वेळेस नागरिकांनी निघू नये अशा सूचना देखील दिलेल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे चंद्रपूर जे शहरातील एक महत्त्वाचा तलाव आहे, हा ऐतिहासिक तलाव आहे. त्याचा ह्या उन्हाचा एक परिणाम या तलावाच्या माशावर सुद्धा झालेला आहे. हे जे मासे आहेत ते मोठ्या प्रमाणात मासे मरण पावलेले आहेत. तर या सगळ्या माशा मरण पावले यासाठी उपाययोजना म्हणून जे मच्छीमार सोसायटी आहे इथली चंद्रपुरातली, त्यांनी जे पाणी जे आहे ते गरम होते किंवा इतर सांडपाणी येतं त्याच्यामुळे हे पाणी जे खराब होतं त्याच्यामुळे मत्स्यांचा मृत्यू होतोय. याचा उपाययोजनेसाठी मोठ्या प्रमाणात जे आहे ते झाडाची फांद्या आहेत ते जे त्या तलावात टाकलेले आहे. त्याच्यामुळे एक सावली तयार होईल आणि त्यांना एक लपण्यासाठी मच्छ्यांना एक जागा तयार होईल आणि त्यामुळे शेवाळ तयार होऊन त्यांना खाद्यही भेटेल. अशा प्रकारची उपाययोजना केलेली आहे. त्याच्यामुळे कुठेतरी या मच्छ्यांना संरक्षण मिळेल आणि मरून महत्वाचं म्हणजे तलावाचं जे पाणी आहे ते आता उन्हाळ्यामुळे आटत चाललेलं आहे. या सगळ्यासाठी या मच्छीमार सोसायटी आता इथे प्रयत्न करत आहे की या मत्स्यांचा जीव वाचावं, सोबत यांचा जे व्यवसाय तोही ठीक राहावा यासाठी हा सगळा प्रयत्न चालू आहे. पण चंद्रपूरचे जे पारा जे आहेत तो दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच्यामुळे जिल्हा प्रशासन, महानगरपालिका प्रयत्न करतच आहे. नागरिकांनी आपली काळजी घ्यावी असे आवाहन देखील जिल्हा प्रशासन केलेले आहे. हैदर शेख, न्यूज 18 मराठी, चंद्रपूर.